यानंतरची मोठी बातमी रायगडमधली आता आपण पाहणार आहोत. रायगडमधला पालकमंत्री पदाचा वाद आता चिघळल्याचं दिसतंय. कारण जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता सामूहिक राजीनामे दिलेले. तब्बल 38 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे आता सोपवलेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे दिलेत. पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलं गेल्यानं या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय. भरत गोगावलेंना डावललं गेल्यानं शिवसेनेमधली मोठी नाराजी समोर येताना दिसते. जे काय झालेलं आहे ते अनपेक्षित असून धक्कादायक असून आम्हाला ते मान्य नाही आणि याच्या पुढे आम्हाला त्या पालकमंत्री म्हणून मान्य नाहीच आहे आणि आम्ही याच्या पुढे विरोधक म्हणूनच त्यांना एक वागणूक देणार आहोत आणि जे काय होईल ते आता आम्ही शिवसैनिक बघून घेऊ. घड्याळ बटन दाबायला विरोध केला होता तर आमच्या नसानसात धनुष्यबाण आणि शिवसेना होती. परंतु वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जे काम करायला सांगितलं ते करून दाखवलं. परंतु आम्हाला माहित होता की ही लोक आम्हाला फसवणार. राष्ट्रवादीचे रायगड जिल्ह्यातले नेते हे फसवे आहेत आणि फसवणार याची पूर्णपणे 100% गॅरंटी होती. या रायगड जिल्ह्यातला शिवसैनिक हा पूर्णपणे राष्ट्रवादीच्या विरोधात राहिलेला आहे आणि कायम विरोध करत राहील. आदरणीय आमचे नेते कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावं आणि अशी नॅचरली भूमिका होती. या ठिकाणी 6 विरुद्ध 1 आमदाराचा विचार करून 6 आमदार डावलण्यात गेले. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वातावरण संतप्त झालेलं आहे. एक शिवसैनिक म्हणून दुःख होतंय. प्रामुख्याने या संपूर्ण जिल्ह्याला आजच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की ज्यांना अनुभव नाहीये, पालकमंत्री नको तर आम्हाला पालकमंत्री म्हणून हवेत असे आमचे शेट आहेत आणि त्यांच्याबद्दल वरिष्ठांनी निर्णय घ्यावा अशी प्रामाणिकपणे आमची भावना आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.